नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। शहरामध्ये भांगयुक्त बंटा गोळ्यांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यावरून गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अनेक ठिकाणी छापेमारी करून एका किराणा दुकानदाराला पकडले। दिनेश चौधरी असं या किराणा दुकानदाराचं नाव आहे। त्याकडे नायलॉन पोत्यामध्ये भांगयुक्त बंट्याच्या गोळ्या असलेली एकूण 24 पॅकेट मिळाली आहेत। प्रत्येक पाकिटाचं वजन 200 ग्रॅम असे एकूण 10,800 रुपयांचा 4 किलो 800 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केलाय। शहरामध्ये भांगयुक्त बंटा गोळ्यांची विक्री होत असल्याबाबतची पोलिसांना माहिती मिळाली होती। त्यानंतर पोलिसांनी शहरातील अनेक पानटपऱ्यांमध्ये तपासणी केली। त्यातून पोलिसांना माहिती मिळाली। पोलीस अशा भांगयुक्त बंट्या गोळ्यांची विक्री करणाऱ्याचा शोध घेत असताना शिवणे येथील कॅनॉल रोडला एका रेसिडेन्सी समोरील रोडवर दिनेश चौधरी हा जाताना दिसला। पोलिसांनी त्याला पकडलं असता त्याच्याकडील पोत्यात भांगयुक्त बंटा गोळ्याच्या पाकिटे मिळाली। दिनेश चौधरी हा मूळचा राजस्थानचा असून गेल्या 4 ते 5 वर्षांपासून पुण्यात आला असून त्याचं किराणा दुकान आहे। त्याने या भांगयुक्त बंट्या गोळ्या कुठून आणल्या आणि कुठे विक्री करत होता याचा पोलीस तपास करतायत। ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, एसीपी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, उपनिरीक्षक दिगंबर कुकाटे, पोलीस अंमलदार सचिन माळवे, संदीप शिर्के, विपुल गायकवाड, विशाल दळवी, मारुती पारधी, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, योगेश मोहिते यांनी केली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।